पनवेल तालुक्यातील नेरेपारा परिसरात साधूच्या वेशात फिरणाऱ्या एका संशयित चोराला गावकऱ्यांनी पकडल्याची घटना समोर आली आहे। मोबाईल चार्जर आणि पैसे चोरी करत असल्याचा आरोप या व्यक्तीवर करण्यात आला असून चोरी करून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना भोकरपाडा स्टॉप परिसरात त्याला नागरिकांनी पकडले। मिळालेल्या माहितीनुसार सदर व्यक्ती वाकडी गावात वास्तव्यास असून साधूच्या वेशात बाबागिरी करत गावोगावी फिरत असल्याचे सांगितले जात आहे। नेरेपारा परिसरात त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने नागरिकांनी त्याच्यावर लक्ष ठेवले। चोरी केल्याचा संशय आल्यानंतर गावकऱ्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्याची तयारी केली। दरम्यान संतप्त झालेल्या काही नागरिकांनी त्याला मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे। मात्र कायद्याचा हातात घेण्याऐवजी अशा व्यक्तींना तात्काळ पोलिसांच्या स्वाधीन करणे आवश्यक आहे असे आवाहन करण्यात येत आहे। गावागावात भोंदूबाबाचे कॉम्बिंग ऑपरेशनची मागणी या घटनेनंतर पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात साधूबाबांच्या वेशात फिरणाऱ्या अनोळखी व्यक्तींच्या हालचालींची पोलिसांनी पडताळणी करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। केवळ वेशभूषेवरून कोणाला भोंदू किंवा चोर ठरवता येत नाही, मात्र संशयास्पद हालचाली, चोरी किंवा फसवणुकीच्या तक्रारी असल्यास पोलिसांनी त्याची कायदेशीर चौकशी करणे गरजेचे आहे। गावागावात फिरणाऱ्या अशा संशयित व्यक्तींची ओळख, वास्तव्य आणि पूर्व इतिहास याची पोलिसांनी तपासणी केल्यास नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्याचा फायदा होऊ शकतो। नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन ग्रामीण भागातील नागरिकांनी अनोळखी साधू, बाबा किंवा इतर व्यक्ती गावात आल्यास घाबरून न जाता त्यांच्या संशयास्पद हालचालींकडे लक्ष ठेवावे। चोरी, फसवणूक किंवा संशयास्पद वर्तन आढळल्यास स्वतःहून मारहाण न करता तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येते। नेरेपारा येथील या घटनेमुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून पनवेल तालुक्यातील गावांमध्ये पोलिसांनी विशेष गस्त वाढवून संशयास्पद व्यक्तींची कायदेशीर पडताळणी करावी अशी मागणी नागरिकांकडून होते। दरम्यान या घटनेतील संशयित व्यक्तीविरोधात नेमकी कोणती कारवाई करण्यात आली आणि चोरीच्या घटनांमध्ये त्याचा सहभाग आहे का याचा तपास पोलिसांकडून करण्यात येणे अपेक्षित आहे। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज।